ती रोज 2-4 पोळ्या चोरायची. लोक तिला चोर म्हणायचे. पण ज्या दिवशी ती विहिरीत मृत अवस्थेत सापडली त्या दिवशी सगळ्यांना कळलं की ती चोरी का करायची. बाय, मला असं कळलं का तुमच्याकडं बाई लागते कामाले. एक बाई दारात उभी होती आणि काम मागत होती. मी म्हणाले, हो हवी आहे, तुला जमेल का काम करायला? तर म्हणाली, हाव ना, जमते ना. तिने पगार विचारला. मी सांगितलं तर म्हणाली, बाई एवढ्या पैशात माझं का होईन जी. मी तिला म्हटले, अगं माझं दुकान नवीनच आहे, जरा धंदा वाढू दे, मग तुझा पगार वाढवेन. ती बाई दुसऱ्या दिवशीपासून कामाला येऊ लागली. दर 2-4 दिवसानंतर मला विचारायची, बाई धंदा वाढला का? माझा पगार कधी वाढवता? एके दिवशी माझं डोकं सटकलं. तिला म्हटलं, रोज रोज पगार कोणी वाढवतं का? एकतर तू काम किती दिवस करशील, 2-4 महिन्यानंतर डिलिव्हरीसाठी सुट्टी घेशील. आत्ताच 5-6 महिन्याची गरोदर दिसते आहेस. ती हसून म्हणाली, नाही जी, माझं पोट सुटलं आहे, शिजर झालं ना. त्यानंतर तिची रोजची कुरकुर बंद झाली. मी नव्यानेच दुकान टाकले होते. मला बाईची गरज होती म्हणून तिला ठेवले. अन्यथा कुठल्याही दुसऱ्या दुकानदाराने चुकून नसते ठेवले. नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा पण वाळा नाही, अशी तिची अवस्था होती. नाव होतं शोभा, पण शोभण्यासारखं काहीच नव्हतं. भदाडी, काळीशी, नकट्या नाकाची, लठ्ठलुट्ट, हालत डुलत काम करणारे, चकण्या डोळ्याची शोभा माझ्याकडे कामाला लागली. चपळाई, चंटपणा हा कुठलाही गुण एक सेल्सकर म्हणून तिच्यामध्ये नव्हताच. पण नवीनच दुकान असल्यामुळे मी खूप पगार देऊ शकत नव्हते, म्हणून सांभाळून घेत होते. पण हळूहळू माझा धंद्यात जम बसायला लागला आणि हिचा उपयोग मात्र शून्यच होता. तेवढ्या पैशात तिचंही भागत नव्हतं. शेवटी एक दिवस तिनेच काम सोडलं. शोभा गरीब होती. नवरा टेलर होता, शर्ट चांगले शिवायचा. एका टेलरिंग शॉपमध्ये काम करायचा. 3 मुले, मोठी मुलगी 11वी नापास, लहानी 9वी शिकत होती आणि मुलगा 6वी-7वीत होता. 3 मुलं, नवरा आणि म्हातारी सासू, या सर्वांना खाऊ घालता घालता तिची पुरेवाट व्हायची. सासू आधी 4 घरी भांडे घासायची, काम करायची, पण आता त्यांच्याने होत नाही, गुडघ्याचा त्रास वाढला होता. ती लंगडत लंगडत चालते. सगळीकडूनच शोभाची अवस्था खरोखरच खराब होती. शोभाचे एकमेव स्वप्न होते, लवकर लवकर मुलाने मोठे व्हावे, काहीतरी कामधंद्याला लागावे, म्हणजे हिच्यावरचा भार जरा कमी होईल. दिवसभर बाहेरचे काम करून आल्यानंतर पुन्हा घरचे काम हिच्याने होईना. त्यापेक्षा मी घरी फक्त 1 टाईम बडवीन, 2 टाईम खाईन आणि खाऊ घालीन, असे तिचे गणित होते. पण मुले शाळेतून आली की भूक भूक करायची. सासू दिवसभर घरात बसल्या बसल्या भूक भूक करायची. शोभाचं डोकं काम करेना. शोभाला कोणीतरी सांगितले, या दुकानात वगैरे काम करून खूप पगार मिळत नाही, त्यापेक्षा स्वयंपाकाचे काम कर, त्यात पैसा जास्ती मिळतो. शोभाच्या हाताला चव होती. तिला लवकरच 2-3 स्वयंपाकाचे काम मिळाले. मधूनमधून ती माझ्या दुकानात काही चिल्लर वस्तू घ्यायला यायची. मी तिला म्हटले, पगार वाढला काय तुझा? तर हसून म्हणाली, हो ना. पण शोभाच्या नशिबात सुखच नव्हते. सदैव दारूच्या नशेत नवरा खूप खाडे मारायचा, त्यामुळे त्याची नोकरी सुटली. आता तो दिवसरात्र घरातच होता. कुठून पैसे आणायचा माहीत नाही, पण रात्री ढोसून यायचा. दिवसभर लोळत पडलेला राहायचा. उठला की खाय खाय करायचा व कटकट करायचा. घरात आनंद असा नव्हताच. नवऱ्याचे कसेही 4 पैसे येत होते, तेही आता बंद झाले. पुढे मला कळले, शोभा 1 नंबरची चोरटी आहे. सगळ्या बायका तिच्या नावाने खडे फोडत होत्या. एकदा आमच्या दुकानात काही घ्यायला आले असता तिने एक पॉलिथिन दुकानाच्या बाहेर भिंतीवर लटकवून ठेवली होती. माझ्या दुकानात काम करणाऱ्या मुलीने सांगितले, त्यात गरम गरम भजी होती. एवढी गरम आणि ताजी केलेली भजी कोणी अशीच का देणार? हिने चोरली असतील काय? एकदा माझ्याच दुकानातले एक इमिटेशनचे मंगळसूत्र तिच्याजवळ दिसले. तिने ते विकत तर घेतले नव्हतेच, म्हणजे नक्कीच चोरले असावे. आता माझाही विश्वास बसायला लागला. एकदा ती माझ्याकडे 50 रुपये उधार मागू लागली. तिला पैसे देणे म्हणजे वाघाच्या गुहेत बकरीला पाठवण्यासारखेच होते. वापस येण्याची कुठलीही शक्यता नव्हती. पण का कोणास ठाऊक मी ते दिले. माझ्या दुकानातूनही तिने काही नेलेल्या वस्तूंचे 200-400 रुपये झाले होते.
त्यातले कधीमधी ती 5-50 रुपये वापस करायची आणि पुन्हा 5-50 रुपयांची वस्तू घेऊन जायची. त्यामुळे उधारी तशीच कायम होती. खूपदा वाटायचे की हिला चांगले रागवावे, तिच्याशी खडसून बोलावे, पण तिचा मठ्ठ चेहरा मला भाबडा वाटायचा. तरी मी तिला पुढे या वेळेला विचारले, 50 रुपयांचं काय केले? तिने सांगितले, बर्नलची ट्यूब आणली, कारण तिच्या छातीपाशी चांगलेच पोळले होते, तिथे लावायचे होते तिला. मी खूप वेळ विचार करत राहिले. कदाचित तिच्या नवऱ्याने तिला चटका दिला असावा. तिला ती जखम बरेच दिवस होती. त्या जखमेचा उलगडा नंतर माझ्याच एका ग्राहक स्त्रीकडून कळाला. ती त्यांच्या शेजारी पोळ्या करायचे काम करायची आणि नेहमी तिथे 2-4 पोळ्या चोरायची. त्या बाईच्या लक्षात आले आणि पुढे ती स्वतः कणिक थोडी बाजूला काढून ठेवून देऊ लागली. पण तरीही ती तेवढ्या कणकीत सांगितल्या तेवढ्या पोळ्या करायची. पण त्या खूप पातळ करायला लागली. म्हणजे त्यांना शंका येत होती की दिलेल्या कणकीतच ती 2-3 पोळ्या तरी जास्तीच करते आणि पळवते. असे बऱ्याच ठिकाणी करत असावी. घरच्यांच्या पोटाची चिंता होती ना तिला. याच पोळ्या ती कशी तरी रुमालात वगैरे गुंडाळून ब्लाऊजच्या आत ठेवायची. एकदा हा उपक्रम करत असतानाच मालकीणबाई आत डोकावल्या आणि तिने गरमागरम पोळ्या घाईघाईने कोंबल्या आणि त्या पोळ्यांची वाफ ब्लाऊजच्या आत पसरली आणि तिला भाजले. हे सर्व सांगणारी बाई मला हसून हसून सांगत होती, पण का कोणास ठाऊक मला थोडे वाईट वाटले. ती हे सारे काही फक्त घरच्यांसाठी करत होती. बघता बघता 3-4 वर्षे लोटली. घरच्या परिस्थितीत कुठलाही फरक पडत नव्हता. घरात आली की कटकटी भांडणे, नवऱ्याचे ओरडणे, दारूच्या नशेत मारणे हे कमी होते म्हणून पुन्हा सासूचे किकाटणे सारखे चालूच असायचे. त्याच काळात माझ्या घरची स्वयंपाकवाली बाई सुटली आणि शोभा पुन्हा एकदा काम मागायला माझ्याकडे आली. तर मी तिला स्वयंपाकाच्या कामाला ठेवले. मला सर्वांनी मूर्खात काढले, त्या चोरट्या बाईला का ठेवले म्हणून. अर्थात मी नजर ठेवून असायचे. शोभा मुकाट्याने कामाला यायची आणि खाली मान घालून काम करायची. काम झाल्यानंतर चालायला लागायची. मला तिचा हा गुण आवडत होता. नाही वचवच, नाही इकडे तिकडे बघणे. पुष्कळदा मी तिला चहा करताना विचारायची, चहा घेणार का? ती नाही कधीच म्हणत नव्हती. दिलेला चहा व्यवस्थित स्टूलवर बसून प्यायची. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर तृप्तता दिसायची. काही अन्न उरले असल्यास किंवा नाश्ता बनवला असल्यास मी तो तिला द्यायची. ती कधीही खात नव्हती, पण आवर्जून घरी घेऊन जायची. सांगायची, अमुक आहे ना, माझ्या सासूला खूप आवडते. तमुक आहे ना, माझ्या मुलाला खूप आवडते. ती तिचे घर, तिचा संसार, तिची मुले यापुढे तिचं विश्वास नव्हते. कधीकधी चेहरा पडलेला असायचा, सुजलेला असायचा, घरी भांडण झालेलं असायचं. मी तिला म्हणायची, तू एकटी का करतेस हे सारे? एकतर तू करतेस, त्यांना सर्व आयते मिळते, पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. इतकी वर्ष झाली तुला, तुझा नवरा धड कमवत नाही. सासू तू आणलेलं खाते, पण तरी तुझ्याबद्दल काही चांगले बोलत नाही. आता तुझी मुलेही मोठी झाली, त्यांनाही तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तू का सर्व पुरवत राहतेस? पण ती मला म्हणाली, मी तर आई आहे, मी त्यांना उपाशी कसं ठेवू? नवऱ्यानं खाल्लं नसलं तर मला घास जाईल का? आणि आता या वयात सासूला कुठे ठेवू? आजकालच्या शिकल्या सवरल्या, कमावत्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या, परंतु सासूला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या सुनांना कधीतरी हिचे विचार ऐकवायला हवेत असे वाटले. एके दिवशी ती निराशेने म्हणाली, सुख आनंद माझ्या नशिबातच नाही. माझ्या घरची गरिबी कधी जाईल? कदाचित मी मेल्यानंतरच जाईल. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, माझ्या घरी मी तिला अन्न देत होते. माझ्या घरी तिने कधीही कुठलीही चोरी केली नाही. पण घरी भांडण झाले असले की हिची 2-4 दिवसाची सुट्टी ठरलेली असायची. शेवटी कंटाळून मी तिला सोडले. एकदा कळले, शोभा कुठेतरी निघून गेली. जे तिने खूप आधी करायला हवे होते ते एकदाचे केले म्हणायचे. चला किती दिवस सहन करणार, असे विचार माझ्या डोक्यात आले. पण 4-5 दिवसांनी मला कळले, तिच्या घराच्या जवळ असलेल्या बाजूच्या वसाहतीतील एका विहिरीत 2 दिवसानंतर तिचे प्रेत फुगून वर आले. झाले असे होते की ती एका घरी नेहमीप्रमाणे काम करायची. अर्थातच काही चोरायची सुद्धा. तिच्या मालकिणीच्या डोक्यात हे होतेच. त्यात तिचे कानातले दिसत नव्हते आणि तिने तो आळ शोभावरच घेतला. शोभाने कितीदा तरी पटवून देण्याचा प्रयत्न केला,
की मी घेतले नाही, पण ती बाई तिच्या घरी जाऊनही बरेच बडबडून आली. त्यावेळी हिच्या खाल्ल्या अन्नाला जागून तरी घरच्यांनी तिची बाजू घ्यायला हवी होती, पण ते लोकही तिलाच बोलू लागले. तिचा संयम सुटला आणि त्या तिरीमिरीतच ती घरातून निघाली. ज्यांच्यासाठी ती हे सर्व करत होती ते पण उलटले. मग काय या जगण्याला अर्थ, असे कदाचित तिला वाटले असावे आणि ती आपलं जीवन संपवून बसली. तिच्या विरोधात बोलणारे सारेच होते, पण का कोणास ठाऊक माझ्या डोळ्यात एक आसू तिच्यासाठी उभा झाला. तिच्या घराच्या जवळच माझ्या परिचयाची एक स्त्री राहायची. तिच्याकडे गेले असताना मी हिच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कळले आता नवरा कुठल्या तरी दुकानात काम करतो. मोठी मुलगी एका दुकानात लागली. लहान मुलगी त्यांच्याच परिचयातल्या एका मुलासोबत पळून जाऊन लग्न करून मोकळी झाली. मुलगा पण कुठेतरी कामाला लागला. सासू मात्र रोज सुनेची आठवण काढून रडत असते. खरंच तिच्या घराची गरिबी, कटकट तिच्या मृत्यूनेच संपली. खरंच शोभा इतकी वाईट होती का? माझ्या मते ती गरिबीची बळी होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.